पुढची बातमी 27 ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत। अमित शहा यांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन होणार आहे। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 2 अत्याधुनिक खोल समुद्रातील मासेमारी जहाजांचं उद्घाटन अमित शहांच्या हस्ते होणार आहे। त्यासाठी ते 27 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर असतील। अमित शहांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठीच ते मुंबईमध्ये येणार आहेत। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, जहाजांच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा येत आहेत मुंबईमध्ये, त्याबरोबर आणखी कुठल्या कार्यक्रमांना ते उपस्थिती लावणार आहेत का आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा अमित शहांच्या मुंबई दौऱ्याकडे पाहता येईल का? अगदी खरं आहे दिदी, आपण जर बघितलं असेल तर अमित शहा यांचा हा मुंबई दौरा तितकाच महत्त्वाचा आहे। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की उद्घाटन जरी असेल तरी येणाऱ्या निवडणुका हे देखील महत्त्वाचं कारण आहे। आपण जर बघितलं असेल तर माझगाव डॉक येथे 2 अत्याधुनिक जहाजाचं लोकार्पण जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि 27 ऑक्टोबरला अमित शहा या जहाजांचं लोकार्पण करणार आहे आणि त्याच संदर्भात आज मंत्री नितेश राणे यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि खोल समुद्रातील मासेमारी करण्यासाठी या जहाजांचा वापर देखील करण्यात येणार। सध्या तरी अमित शहा यांचा हा एकच कार्यक्रम आलाय, मात्र अमित शहा मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्यासोबत चर्चा करू शकतात, कारण येत्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे आणि निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे। 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मुंबईत आम्ही माहिती म्हणून लढू तर इतर ठिकाणी स्वभाव लढू, त्यामुळे अर्थातच मुंबईकडे सर्वांचं लक्ष आहे। अमित शहा नेमके आता मुंबईत आल्यानंतर बैठका घेत आहेत का की तो एक कार्यक्रम करून पुन्हा दिल्लीला वगैरे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित सुशांत, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।